गणरायाचे डोळे बारीक का? गणपतीचे डोळे कसे बारीक आहे. आणि पोट पोट कसं आहे? मोठं आहे. किती मोठं? बस त्याचं नाव नाही. लंबोदर. लंब म्हणजे मोठं, उदर म्हणजे पोट. का बरं गणपती बाप्पाचं पोट मोठं? सगळ्या जगाच्या अपराध त्याला पोटात घ्यायचे. शांताराम महाराज, अपराध आईबाप पोटात घालत नाहीत आजकाल. आईबाप भाऊ पोटात अपराध घालत नाही. नवरा सुद्धा बायकोचे अपराध पोटात घालीनच याची आजकाल खात्री नाही. बायको सुद्धा कायमच आपले अपराध पोटात घालीन असं आता सांगता येत नाही. पण गणपती बाप्पा सगळ्या जगाचे अपराध पोटात घालतो. मला सांगा बरं, दरवर्षी एवढ्या सन्मानाने बसवायचं, त्यांनी चिठ्ठी पाठवली का मला बसवायचं काही करून? पाठवली का? नाही. आपल्याला उत्साह, आपण गेलो गणपती विकत घेतला, हा पाहिजे का तो पाहिजे, तो पाहिजे का तो पाहिजे, लालबागचा राजा घ्यायचा का दगडूशेठ हलवाईचा गणपती घ्यायचा, डाव्या सोंड्याचा घ्यायचा का उजव्या सोंड्याचा घ्यायचा, हे कोण ठरवतं? तुम्ही ठरवता. आमच्याकडे कशाचं ते? तुम्ही आपण म्हणल्या बरं झालं. नाही, आम्ही आहे फक्त जा गर्दीमध्ये गणपती घेऊन या. गाडी कुठे लावायची, ती जर नो पार्किंग मध्ये गेली तर खिशाला जळ कोणाच्या? आता नका म्हणू आपल्या. हे आम्हाला. शेजाऱ्याने खवळलं, कोणाची गाडी घासली तर त्याचं काय सुद्धा पाहायचं ते आम्हाला. तो कॉलर पकडतो का काय करतो त्याची झळ आम्ही सोसायची. पण तिथं गेलं का गणपती पोरग म्हणतो हे घ्या, मुलगी म्हणती नाही नाही याचं ना काय, मम्मीने काय सांगितलंय. म्हणजे गणपती आणायचा कोणी यांनी, आणि कसा आणायचा हे ठरवायचा अधिकार कोणाला? बरं ठीक आहे, आम्हाला वाटलं 10 दिवस बसवायचा. ती म्हणती एवढा उठा ठेव कोणी करायची? आपला 1.5 दिवसात. म्हणजे ठेवायचा किती दिवस हे सुद्धा आमच्या हातात नाही, हे तुमच्या हातात. माझं म्हणणं, आपल्याला परवडेल अशी भक्ती नका करू. आपला असे खिसा गरम तो देव धरम. हा, असं नका करू. आणि त्यातही असं आहे महाराज, आपल्याला आवडण्यापेक्षा ती भक्ती देवाला आवडणारी असावी. आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही, तर आपण जे करतो ते देवाला आवडतं का नाही याचं चिंतन स्वतः करावं आणि मग देवाला आणावं. बरं ठीक आहे, देवाला आणायचं, आपलाच उत्साह, गणपती बसवायचा का? शेजारीने बसवला का? त्यांनी बसवला का? तिच्या घरात बसवला म्हणून माझ्याकडे पाहिजे, तिलाही वाटलं पाहिजे मी गणपतीची भक्त आहे, म्हणजे दाखवायला बरीच लोक करतात. ऐका, दाखवण्यापेक्षा अंतःकरणापासून करा. गणपतीचं चिंतन एक वेळा करू ना. गणपतीचे डोळे बारीक यासाठी आहेत का गणपतीच्या सूक्ष्म नजरेतून या जगातली कुठलीही गोष्ट कधी सुटली नाही, आजही सुटत नाही. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत गणरायाच्या सूक्ष्म नजरेतून आपली कुठलीच गोष्ट सुटणार नाही. मी म्हणतो इथं आलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, मी जे करतोय ते कुणीच पाहत नाही असं नका समजू. प्रत्येकाने एकदा डोळ्यासमोर ठेवा, मी जी चांगली वाईट गोष्ट करतो हे गणरायाची याच्यावर बारीक नजर आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, भरपूर घोटाळे सगळं बंद होईल. बघा, एक गणरायाचे कान मोठे. कान हे प्रतीक आहे सुपाचं, आकार सुपासारखा आहे. का बरं असं? सूप का बाळा, सूप माहिती तुला? सूप नाही बाळा, तुला सूप माहितीये? केवढ्याला असतं ते सूप? ते सूप म्हणलं का ते चायनीजच होण्यात येतं लोकांच्या. ते पाकडायचं सूप येईनाच कोणाच्या. ते सूप असतं ना, सूप असं धान्य पाकडायचं. हा, धान्य पाकडायचं सूप. काय करतं ते? जे चांगलं आहे ना, जे चांगलं ते पोटात घेतं अलीकडं, म्हणजे टाकाऊ आहे. जे घेण्यासारखं नाही ते टाकून देतं पुढं. गणपती बाप्पाचे कान असे, त्याचं आपण अनुकरण असं करावं. जे चांगलं आहे ते अंतःकरणात घ्यावं, आणि जे वाईट आहे, जे घेण्यास योग्य नाही, त्याचा त्याग करावा. हे गणपती बाप्पा शिकवतात. जगामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. घ्यायचंय काय हे आपण ठरवायचं. माझ्यासाठी काय चांगलं आहे, माझ्यासाठी हे गणपती बाप्पाकडनं आपण घ्यावं.
आणि सर्वात महत्व, आता याच्यावर खूप मोठं चिंतन आहे, मला वेळ फार मर्यादित आहे, आणि एक सांगतो, सर्वात महत्वाचं गणपती बाप्पाकडनं आपण हे शिकावं. आपलं दुःख जावं असं वाटतं ना, सुख यावं असं वाटतं ना, हे गणपती बाप्पाच्या हाती आहे. गणराया कोण आहे? सुख करता आणि दुःख पण. हे सगळ्याचं करीत नाही, सरसगट नाही, त्याला पण काही चॉईस आहे गणपती बाप्पाला. आपण त्याची चॉईस करतो, तो आपली चॉईस करेल का नाही, तो आपली निवड करेल का नाही, तो एकच पाहतो. माझ्यात गुण कोणता आहे? त्याला अधिपती म्हणून मान का मिळाला? तो मातृभक्त आहे. मातृभक्त आहे. माता पित्याला प्रदक्षिणा केली आणि अग्रपूजेचा मान मिळवला. जो आई वडिलांची पूजा करतो त्याला गणराया जवळ घेतो. गणपती बाप्पा जर आई वडिलांचा भक्त असेल तर आपण त्याचे उपासक. आपण आई वडिलांना विसरून कसं चालेल मला सांगा. गणरायाकडनं एवढं जरी तरुण मंडळानं घेतलं, या गणरायाची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि ती राहावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो.